नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. तुम्ही पाहत आहात माहिती प्लस यूट्यूब चॅनल. मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना 2022-23 करिता 47,52,267 इतकी निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. नवीन शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या माहिती घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2022-23 करिता ₹47,52,267 इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्याची मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत दिनांक 29 जानेवारी 2024 हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शासन निर्णय पहा. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 19/1/2024 या पत्रान्वये प्रस्थापित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2022-23 करिता स्तंभ क्रमांक 6 मध्ये एकूण ₹47,52,267 इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. आता या 5 कंपन्यांद्वारे रब्बी हंगाम 2022-23 ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. आता कोणती कंपनी वितरित करण्यात येणार आहे ते पहा. पहिली आहे भारतीय कृषी विमा कंपनी, दुसरी आहे ICICI लोबोट आणि तिसरी आहे HDFC इर्गो आणि चौथी आहे बजाज एलायन्स आणि पाचवी आहे युनायटेड इंडिया. या 5 कंपन्यांद्वारे रब्बी हंगाम 2022-23 ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.